तर रामकृष्ण मित्रांनो, जय श्रीराम. मस्त सकाळ सकाळी उठलो ना, सुंदर शेटला घेतला मग इकडे बाहेर मैदानामध्ये. नंतर त्याला खूप भूक लागलेली तर मस्त खाना वगैरे आणला त्याला, आणि तो तिकडे बघा खाण्यासाठी कसं धावपळ वगैरे करीत होता. मग त्याला दिला आता खाना. मस्त खाना वगैरे खात होता वासरू, इकडे बघू शकता तुम्ही. मस्त खाना दिला त्याला, तर खाना खात होता वासरू आपला. नंतर गेलो, नवीन बैल आणले सुंदर शेटच्या गोठ्यावर, त्याला बाहेर वगैरे काढलं. मस्त डरकल्या फोडत होता वाघ एकदम भाई. नंतर गेलो मंदिरामध्ये, सप्ताह बसणार होता तर साफसफाई वगैरे चालेल. साफसफाई वगैरे केली, सर्व साहित्य बाहेर काढले. नंतर तुषार शेटला घेतला ना, जरा हिरवा आणायचा होता बैलाला, तर गेलो मग मुरबाडला. तुषार भाई आपला एकदम बाई खास आहे. मस्त गाडी बिडी चालवतो भाई, तर तुषारला बाहेरलाच नेतो मी कधी पण. नंतर आलो इकडं हिरवा आणायला. तुषार शेट इकडं होता ना, इकडं हिरवा होता. मस्त निसर्गाचा वातावरणामध्ये गेलो इकडं. नंतर आलो इकडं पशनीच्या तल्याकडे, बघू शकता तर संपूर्ण असा तला. बाईस काय विचार करत होता काय समजतच नाही मला. नंतर आलो डायरेक्ट घरी आणि गेलो गोठ्यावर मस्त सुंदर शेटच्या इकडे. सुंदर शेट मस्त हिरवा वगैरे खात होता. नंतर गेलो सुंदरला खाना आणायला सळगावला. जय श्रीराम दुकानाचं नाव आहे मित्रांनो. कोणाला लागलं तर संपर्क करा. सर्व प्रकारचे इथे खाणे मिळतं मशीनच्यासाठी, बैलण्याच्यासाठी, आणि पण्यासाठीचा साबण बघत होता बैलाला. नंतर आलो इकडं केस कापाला, जाम केस वाढले इथे. नित्य बघा कसा केस कापाला बसला इकडं. नंतर काय गावातली वासरं आली ती इकडं घराच्या पाठीमागे. यो चतुर. नंतर आणला इकडं त्रिशूल आणलेलं गावठी साज, तर बघा कसं आहे गावठी साज आमचा. नंतर गेलो वलीला कालोग्यामध्ये, सगळी पोरा बिरा जमलेली. बघा श्लोक कसा हात करतो मला. बाई याही काही घराचा घेतला, यो गावात उपसाचा घेतला ना रे. सगळी पोरा ज्या मेहनत करतात, मी आहे इकडे बोटा दाखवतो. नंतर दुग्या भाई बोलतो मला घेऊ दे रे, बोलतो पहिला मान मी नाही आणलेलं माचीस. हे बघा कसे सगळे माकरा बी लागले इकडे. ही सुजा बघा कसा बेल लागला इकडे. ही सगळ्या पोरे घरची घेतली वली, पेटवली वली ना. आता बघा कसे नाचते लाखे डोबरा. हे बघा कसे नाचते सगळे. तर भेटतो मित्रांनो तुम्हाला नंतर. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करा.